नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवा देवासमोर उभा असतो आणि देवाचे आभार मानत म्हणतो, थँक्स देवा, थँक्यू सो मच. खरंच मी आणि आता नंदिनी खरंच खूप खुश आहोत, कारण आमच्या आयुष्याला वळण देणारं आमचं बाळ या जगात परत येणार आहे. आमचं बाळ या जगात येणार आहे. खरंच थँक्यू सो मच, थँक्यू सो मच आर्या. पण त्याचवेळी आता जीवाच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतं. जीवा मागे वळून पाहतो तर आता तिथे पार्थ आलेला असतो. आता अचानकच तिथे पार्थला पाहिल्यानंतर जीवा मात्र घाबरून जातो. त्याला काय बोलावं काहीच कळत नाही आणि पार्थही जीवाकडे पाहत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आर्याला काही शांत झोप लागत नसते. आर्या फक्त इकडून तिकडे वळत असते आणि सतत तिच्या डोक्यात काही ना काही विचार चालू असतात आणि म्हणूनच आर्या उठून बसते आणि तिने हॉस्पिटलमध्ये काढलेला सेल्फी ती पाहते आणि त्या सेल्फीमध्ये ती स्वतःला आणि जीवाला पाहते. आता एक एक फोटो ती झूम करून पाहत असते. आर्याच्या चेहऱ्यावरचा स्माईल, स्वतःच्या चेहऱ्यावरचा स्माईल पाहून ती खूप खुश होते. तर त्यानंतर ती नंदिनीचा फोटो पाहते आणि नंदिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहते. तर त्यानंतर आर्या सर्वात जास्त वेळ जो फोटो पाहते तो असतो जीवाचा. जीवाचा फोटो ते सतत झूम करून पाहत असते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं पार्थ आता जीवाला विचारतो, काय काय चाललंय तुझं? एवढ्या रात्री तू देवाशी काय गप्पा मारतोयस? आता जीवा खुश होत पार्थला मिठी मारतो आणि म्हणतो, अरे ए बडे भैया, अरे आता आपण बाबा होणार आहोत बाबा, असं म्हणत तो खूप आनंदाने उड्या मारू लागतो. तर आता पार्थ आश्चर्याने जीवाकडे पाहतो आणि जीवाकडे ड्रिंकचा वास येत आहे का हे चेक करतो. त्यावेळी जीवा पार्थला विचारतो, काय चाललंय बडे भैया? तर पार्थ म्हणतो, काही नाही, 2 पॅक मारून आल्यास की नाही हे चेक करतोय. तर जीवा म्हणतो, काहीतरीच काय, तुला तर माहीतच आहे ना, आता मी फक्त नंदिनी चहाचा काढा पितो. तर पार्थ म्हणतो, ते सगळं काही ठीक आहे, पण हे तुझं नक्की काय चाललंय? तर जीवा म्हणतो, काय चाललंय म्हणजे? तर पार्थ म्हणतो, अरे मी बाबा होणार हे कळून आता 4 महिने झालेत आणि तू बाबा होणार हे कळाल्यानंतर आता 3 महिने झालेत. मग आता अचानकच अशा उड्या मारायला काय झालंय तुला? अचानकच काय चाललंय हे? युरेका युरेका. तर आता जीवा पार्थला म्हणतो, बस बडे भैया, आता मला थांबायचं नाही. अब मैं दौड़ना चाहता हूँ, अब मैं उड़ना चाहता हूँ. आता जीवाचं हे बोलणं वागणं पाहून पार्थला तर जीवाची काळजीच वाटत असते. असं वाटत असतं की जीवाला ताप वगैरे तर आला नाही आहे ना, म्हणून पार्थ आता जीवाचा तापही चेक करतो. तर जीवा पार्थला म्हणतो, अरे काय करतोयस तू? अरे हे बघ बडे भैया, आता मला थांबायचं नाहीये. मला जे काही माझ्या हातून गेलंय ना ते सगळं काही मिळवायचं आहे, माझं काम सुद्धा. आता जीवाचा हा कॉन्फिडन्स, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पार्थही खूप खुश असतो. तर पार्थ जीवाला म्हणतो, एक टिप देऊ का? जीवा विचारतो, काय रे? तर आता पार्थ जीवाला टिप देत म्हणतो, मार्केटमध्ये अशी चर्चा आहे की त्या विजयने तुझ्याकडून जे कॉन्ट्रॅक्ट हिसकावून घेतलं होतं ना, त्या क्लायंटला विजयने केलेल्या डिझाईन अजिबातच आवडल्या नाहीत. त्यामुळे त्याचं ते प्रोजेक्ट त्याच्या हातून निसटलंय. त्यामुळे बघ आता, असं म्हणत आता शिट्ट्या वाजवत पार्थ तिथून निघून जातो. पण ही बातमी ऐकल्यानंतर जीवासुद्धा खूप खुश होतो आणि देवाचे पुन्हा एकदा आभार मानतो. तर इकडे आता विजयला क्लायंटचा फोन आलेला असतो. विजय कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, हो हो सर, प्लीज माझं ऐकून घ्या ना. तर ते क्लायंट विजयला म्हणतात, काय ऐकायचं आहे विजय? अहो गेले 2 आठवडे फक्त मी तुमचं ऐकूनच घेतोय, पण रिझल्ट मात्र काहीच मिळत नाही आहे. पण तुम्हाला माहीत नसेल की जन्मेजय देशमुख यांच्या डिझाईन तुमच्यापेक्षा पण छान होत्या. फक्त त्यांनी पुढचं काम वेळेत केलं नाही आणि त्यावेळी तुम्ही मला कन्व्हिन्स केलं की मी हे काम वेळेत करेन आणि म्हणूनच त्यांच्याकडचं प्रोजेक्ट काढून मी तुम्हाला दिलं. तुमच्यावर विश्वास टाकला विजय, आणि हीच सगळ्यात माझी मोठी चूक आहे. तर विजय त्या सरांना म्हणतो, सर सॉरी, मला खरंच मान्य आहे की माझी चूक झाली. मी नाही असं म्हणत नाही आहे, पण खरंच माझ्याकडून सुद्धा चुका झाल्यात. मी डेडलाईनसुद्धा विसरून गेलो होतो. पण सर प्लीज मला एक संधी द्या ना, मी तुम्हाला आजच्या आज. तर ते सर आता विजयला म्हणतात, आजच्या आज मी तुम्हाला संधी देत नाही आहे आणि वेळही देत नाही आहे, तर तुमच्या हातून हे प्रोजेक्ट मी काढून घेतोय. आता हे ऐकून विजयला धक्काच बसतो. तर विजय म्हणतो, सर. तर त्यावेळी सर विजयला म्हणतात, पण हो, आज मी तुमच्याकडून आत्ता या क्षणाला प्रोजेक्ट काढून तर घेतलाय,
पण तुमचं ना मी कोणालाही रिकमेंड करणार नाही, कारण तुमचं कामच योग्य नाही आहे असं म्हणत रागानेच सर फोन ठेवून देतात. आता मात्र विजयच्या हातून हे कॉन्ट्रॅक्ट पूर्णपणे गेलेलं असतं. आता कॉन्ट्रॅक्ट हातून गेलंय त्यामुळे विजयचा खूप संताप होत असतो. विजय मोबाईल फेकून देतो, राग व्यक्त करतो आणि म्हणू लागतो, इतक्या मेहनतीने या देशमुखांच्या हातून हे कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं होतं आणि सगळं पाण्यात गेलं. इतके प्रयत्न करूनही शेवटी हे कॉन्ट्रॅक्ट माझ्या हातून गेलंच. आता विजय स्वतःला शांत करतो आणि म्हणू लागतो, रिलॅक्स, काही हरकत नाही. तसंही तुझ्यासाठी क्लायंट कुठे इम्पॉर्टंट होता. तुला फक्त त्या जीवा देशमुखला हरवायचं होतं, त्याला खाली खेचायचं होतं आणि त्याच्या बापाच्या नजरेतून त्याला उतरवायचं होतं आणि ते तर तू केलंसच ना. असं म्हणत विजय स्वतःचंच कौतुक करत असतो आणि म्हणतो, आता ते कॉन्ट्रॅक्ट तुला नाही मला नाही खाल कुत्रायला, आणि आता ते कोणाला मिळालं तरी मला काय फरक पडतोय. मला फक्त त्या जीवाचं नुकसान करायचं होतं आणि ते तर मी केलं आहे असं म्हणे विजय आता खूप खुश होतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की विक्रम यांनी कॉफी बनवलेली असते आणि आता काव्यासाठी आणि आपल्यासाठी कॉफी घेऊन येत म्हणतात, ये लो गरमागरम कॉफी. तर काव्या म्हणते, बाबा अहो तुम्ही कशाला बनवली, मी बनवली असती ना. तर विक्रम म्हणतात, काय आहे ना, तुमच्या सासूबाई ज्यावेळी नसतात ना त्याचवेळी या किचनचा ताबा मला मिळतो, मग ती संधी घेऊ देत ना. आणि तसंही आमच्या सुनबाई या प्रेग्नेंट आहेत, मग या दिवसात त्यांची काळजी नको का घ्यायला, त्यांना काय हवं काय नको नको का बघायला, त्यांची खातरदारी नको का करायला. आणि हो, सतत अभ्यास नाही करायचा, कधीतरी असा बुद्धिबळाचा डाव टाकायचा, त्यामुळे आपली बुद्धी तल्लख होते आणि आपल्या अभ्यासातही या बुद्धिबळाच्या खेळाचा आपल्याला नक्कीच उपयोग होतो. चल चल खेळायला सुरुवात कर असं म्हणत विक्रम आणि काव्या दोघंही बुद्धिबळाचा डाव खेळत असतात. तर विक्रम काव्याला म्हणतात, अगं हे काय, मी जिथे सोडून गेलो होतो तिथेच आहेस तू अजून, कोणाचा डाव होता. काव्या म्हणते, माझाच होता, पण बाबा आता मी रिझाईन करते, तुम्ही खेळा ना. विक्रम म्हणतात, अगं काय रिझाईन वगैरे कशासाठी, काय झालं बाळा, कसलं टेन्शन वगैरे आहे का, अभ्यासाचं टेन्शन आहे का, की पार तुला काही बोललाय का, तसं असेल तर मला सांग, मी त्याला चांगला धडा शिकवेन. तर काव्य म्हणते, नाही बाबा असं काही नाही आहे. तर विक्रम म्हणतात, मग काय झालंय बाळा, तू अशी शांत कायस आणि कसला विचार करतेस. काव्य, अगं तू डिस्टर्ब आहेस. तर काव्य म्हणते, नाही बाबा असं म्हणत काव्य स्वतःला रिलॅक्स करते आणि विक्रम यांना म्हणते, बाबा माझी एक मैत्रीण आहे. तर विक्रम हसतच म्हणतात, आहे का, अजूनही ती मैत्रीण आहे. तर काव्य हसते. तर विक्रम म्हणतात, बोल काय झालंय, काय प्रॉब्लेम आहे. तर काव्या म्हणते, माझी जी मैत्रीण आहे ना, म्हणजे तिला स्वतःला सिद्ध करायचं आहे, म्हणजे ती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते, पण काही ना काही अडथळे येत आहेत. म्हणजे तिला स्वतःला सिद्ध करण्याची खात्री आहे की ती स्वतःला सिद्ध करू शकते, तिची पळण्याचीही तयारी आहे, पण बाबा समोरच्या रस्त्यावर खड्डेच भरपूर आहेत. तर आता विक्रम हसतच काव्याला म्हणतात, काव्या अगं कुठली गोष्ट सहज आणि सोपी असते का बाळा. अगं म्हणतात ना, तोडीला तरू फुटेल आणखी भरारी. तर काव्या म्हणते, मनसे. तर विक्रम म्हणतात, अगं ज्यावेळी आपण झाड तोडलं ना की ते अजून वाढतं. पु ल देशपांडे काय म्हणतात माहितीये का, शेजाऱ्याच्या घरातील रेडिओ ठणाठणा व्हायला लागला की मी त्याचा अजिबात त्रास करून घेत नाही, उलट तो रेडिओ माझ्यासाठीच लागलाय असं म्हणत ती सगळी गाणी मी एन्जॉय करतो. कसं आहे ना काव्या, अगं जर आपल्या मार्गात अडथळे असतील ना, मग त्या अडथळ्यांचा आपल्याला फूल बांधता आला पाहिजे. म्हणजेच आपल्याला ज्या मुक्कामापर्यंत पोचायचं आहे त्या मुक्कामापर्यंत जाईपर्यंत जितके खड्डे असतील ना, मग त्या सगळ्या खड्ड्यांमध्ये आपल्याला झाडं लावता आली पाहिजेत. आता काव्या विक्रम यांच्या बोलण्याचा विचार करते. तर विक्रम काव्याला म्हणतात, कळलं का, चला चला आता मला हरवून दाखवा असं म्हणत आता दोघंही कॉफी एन्जॉय करत असतात. आणि त्यानंतर बुद्धिबळाच्या डावाला सुरुवात होते आणि आता विक्रम यांच्या सल्ल्यानुसार आता काव्या विक्रम यांच्याशी बुद्धिबळाचा खेळ खेळत त्यांना हरवायचं ठरवते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी कपड्यांच्या घड्या घालत असते आणि त्याचवेळी चिवा रूममध्ये येतो आणि ओला टॉवेल बेडवर टाकत त्यानंतर नंदिनीला खट्ट मिठी मारतो. नंदिनी म्हणते, जीवा अहो तुम्ही ओले केस असे माझ्या बाजूला घेऊन येऊ नका. जीवा म्हणतो, का. तर नंदिनी म्हणते, गुदगुल्या होतात मला. जीवा म्हणतो, हो का, पण आता मी ठरवलं आहे, आता आपण थांबायचं नाही आणि समोरच्यालाही थांबू द्यायचं नाही. आता जीवा नंदिनीकडे पाहत असतो आणि तिला किस करायला पुढे जाणार त्यावेळी नंदिनी त्याला चकवा देते आणि शेवटी ती जीवालाच बेडवर ढकलते. त्यावेळी जीवा म्हणतो, याला काय अर्थ आहे. नंदिनी म्हणते, सॉरी पण लागलं नाही ना फार.
तर जीवा म्हणतो हे असं असतं. नंदिनी म्हणते सरका तिकडे, माझ्या कपड्यांवर बसू नका तुम्ही. असं म्हणत नंदिनी पुन्हा एकदा कपड्यांच्या घड्या घालत असते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी अगं बऱ्याच दिवसानंतर असे आपण एकमेकांमध्ये हरवून गेलो होतो ना. तर नंदिनी जीवाला म्हणते हो, आणि आता आपण असे रोज हरवूयात, कारण आपलं सुख आता पिटुकल्या पावलांनी पुन्हा आपल्याकडे येणार आहे. असं म्हणत जीवा आणि नंदिनी खूप खुश असतात. तर जीवा नंदिनीला म्हणतो आपण आर्याला फोन करूयात का. नंदिनी म्हणते अहो का, कशासाठी. जीवा म्हणतो आपण तिला विचारूयात ना, म्हणजे तिला काही त्रास होतोय का, म्हणजे तिला मळमळतंय का, उलट्या वाटतायत का, म्हणजे कोरड्या उलट्या वगैरे होत आहेत का. तर नंदिनी जीवाला म्हणते वेडे आहात का तुम्ही, अहो एकच दिवस तर झालाय, बाळ यायला अजून खूप दिवस आहेत. तर जीवाला काही राहवत नसतं. जीवा नंदिनीला म्हणतो मला तर कधी एकदा आपलं बाळ या जगात येतंय, आपल्या हातात येतंय असं झालंय. नंदिनी म्हणते मला सुद्धा. दोघंही आपल्या बाळाचा विचार करत असतात. तर त्याचवेळी आशाताई येतात आणि जीवाला आवाज देत म्हणतात, जीवा दादा तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. जीवा म्हणतो मला, कोण आलं असेल भेटायला. तर नंदिनी म्हणते की येतोच आम्ही. परंतु जीवा विचार करत असतो की नक्की आपल्याला भेटायला कोण आलं असेल. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं देशमुखांच्या घरी ते क्लायंट भेटण्यासाठी आलेले असतात, ज्या क्लायंटनी जीवाच्या हातून ते कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलेलं असतं. तस ते क्लायंट आता विक्रम यांना म्हणू लागतात, तसंही तर तुम्हाला माहीतच आहेत आपले खर्चे संबंध आहेत. तर विक्रम म्हणतात हो हो मला तर माहीतच आहे. तर ते म्हणू लागतात मला माहीत आहे की मी एवढे चांगले संबंध असताना सुद्धा जीवाकडून ते कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलं. खरं तर त्याचा मला पश्चाताप होतच आहे. खरं तर त्या सगळ्याची मी जाहीरपणे माफीही मागायला तयार आहे. तर विक्रम म्हणतात नाही नाही त्याची काही गरज नाही आहे. खरं तर तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट घेऊन परत आमच्याकडे आलात त्यातच आलंय सगळं. तर क्लायंट म्हणू लागतात अहो यावं लागणारच ना. अहो जीवाने भेटून मला त्याच्या डिझाईन्स दाखवल्या, किती कमाल होत्या. हा मान्य करतो की मध्यंतरी त्याचा उत्साह कुठे गायब झाला होता काही माहीत नाही, पण आता ज्या उत्साहाने ज्या डिझाईन बनवल्या गेल्या आहेत त्या खरंच अप्रतिम आहेत. पण खरं सांगू का आत्ता बघा तो एकदम रिफ्रेश झाल्यासारखा वाटतोय बघा. जीवाने बनवलेल्या डिझाईन म्हणजे ओ हो कमाल. अहो मी जे शोधत होतो तेच तर त्यामध्ये मला मिळालं आहे. सर्वांना जीवाचा अभिमान वाटत असतो. सर्वच जण अभिमानाने जीवाकडे पाहत असतात. तर माननीताई क्लायंटला प्रश्न करत म्हणतात पण मला सांगा आधी जे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे जीवाकडून काढून घेतल्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तर ते क्लायंट म्हणतात तो एक नंबरचा फालतू होता, हो बोगस होता, तो विनय की विजय असा कोणीतरी होता. पण तुम्हाला खरं सांगतो तो विजय नाही पराभव होता, पराभव. आता मात्र घरातील सर्वच जण हसू लागतात. वसवत त्यांना मात्र खूप राग आलेला असतो. वसवत त्या रागानेच तिथून निघून जातात. तर इथे मानिनीताईंना मात्र काही हसू आवरत नसतं. तर आता क्लायंट जीवाला म्हणतात बरं जीवा आता मागे वळून पाहायचं नाही बरं का. बरं देशमुख सर निघतो मी असं म्हणत क्लायंट इथून निघून जातात. आता देशमुख सर्वच जण त्यांचे आभार मानतात. आता क्लायंट निघून गेल्यानंतर सर्वांच्या नजरा फक्त जीवाकडे असतात. आता पार्थ त्या सरांची ॲक्टिंग करत जीवाला म्हणतो जीवा सर आता मागे वळून पाहायचं नाही, करून दाखवायचं. कॉंग्रॅच्युलेशन जीवा सर. तर जीवा म्हणतो थँक्यू सो मच बडे भैया. इथे विक्रम सुद्धा अगदी अभिमानाने जीवाकडे पाहत असतात. तर मानिनीताई म्हणतात मग हुशार आहे माझा मुलगा, अभिनंदन. असं म्हणत आता मानिनीताई जीवाला शुभेच्छा आणि आशीर्वाद अगदी भरभरून देत असतात. तर काव्या सुद्धा पुढे येते आणि जीवाचं अभिनंदन करते. जीवाची नजर फक्त आपल्या वडिलांकडे असते. त्यांच्या अभिनंदनाची त्यांच्या आशीर्वादाची जीवा वाट पाहत असतो. परंतु विक्रम मात्र जीवाकडे पाहतही नाहीत आणि म्हणून जीवा त्यांच्या समोर येऊन उभा राहतो आणि आपल्या बाबांना म्हणतो सॉरी पण तुम्ही नाही का माझं अभिनंदन करणार. तर विक्रम अगदी जीवाची पाठ थोपटतात आणि त्याला अगदी अभिमानाने जवळ घेतात, प्रेमाने जवळ घेतात आणि त्याचं खूप कौतुक करतात. आता इथे मात्र घरातील सर्वच जण खूप भावूक झालेले असतात. पुन्हा एकदा जीवा आणि त्याचे वडील विक्रम यांच्यामधील दुरावा मिटलेला असतो आणि दोघंही पुन्हा एकदा एकत्र आलेले असतात. हे पाहून घरातील सर्वच जण खूप खुश होतात. तर विक्रम आता जीवाला म्हणतात की खरंच आज बापाला हरवलंयस तू, पण आणि एक खरी गोष्ट सांगू का, मुलाकडून अशा बाबतीत हरायला बापाला नेहमीच आवडतं. पण आता तू सुद्धा बाप होणार आहेस, कळेल तुला. पण पोटच्या पोराला छापताना त्याला ओरडताना किती त्रास होतो, किती वेदना होतात हेही कळेलच तुला. आता मात्र दोघांतील संवाद पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावलेले असतात. इथे विक्रम यांच्या डोळ्यातही अश्रू असतात आणि जीवाच्याही डोळ्यात अश्रू असतात. जीवा रडतच आपल्या बाबांना विचारतो बाबा आता तरी तुम्हाला वाटतंय का की मी तुमच्यासारखा होऊ शकतो. तर विक्रम जीवाला म्हणतात माझ्यासारखा, अरे तू तर माझ्यापेक्षा खूप मोठा होणार आहेस. असं म्हणत विक्रम पुन्हा एकदा जीवाला मायेने जवळ घेतात.
आता या दोघांच्याही नात्यातील दुरावा मिटलेला असतो. जीवा नंदिनीकडे पाहतो. नंदिनीच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. गेले कित्येक दिवस ज्या क्षणाची नंदिनी वाट पाहत असते तो क्षण शेवटी ती अगदी डोळे भरून पाहत असते. तर आता ही आनंदाची बातमी आर्याला देण्यासाठी नंदिनी आर्याला फोन करते आणि म्हणू लागते, तुला माहीत नाहीये आर्या, तू म्हणजे आमच्यासाठी लकी चाम्प आहेस. तर आर्या म्हणते, ते तर मी आहेच, पण नक्की झालंय तरी काय? तर नंदिनी आर्याला म्हणते, अगं काय झालं, जीवांच्या हातून एक कॉन्ट्रॅक्ट केलं होतं जे खूप महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे बाबा त्यांच्यावर खूप नाराज होते. ते त्यांच्याशी बोलतही नव्हते, खूप रागवले होते. पण आज सगळ्यात मोठा चमत्कार घडलाय. जीवाचं ते कॉन्ट्रॅक्ट पुन्हा एकदा स्वतःहून जीवांकडे आलं आहे. आर्या, अगं मी खरंच खूप खुश आहे. माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह परत आला आहे. म्हणजे बघ ना, काल आपण श्री गणेशा केला आणि आज त्याचं फळ मिळालं सुद्धा. आता हे ऐकून आर्या सुद्धा खूप खुश असते. तर नंदिनी आर्याला म्हणते, तुझ्याकडून आमचं सुख आमच्या पदरात येण्या अगोदरच सुखाचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. तर आर्या नंदिनीला म्हणते, वा, मग आता त्या पावसात चिंब भिजून घे. तर नंदिनी आर्याला म्हणते, एकटी नाही भिजणार, जीवांना घेऊन भिजणार आहे मी. आता मात्र आर्या शांतच होते. तिला काय बोलावं काहीच कळत नाही. पण आता नंदिनीला खोटं बोलत आर्या म्हणते, ऐक ना, मी ब्रेड टोस्ट करायला ठेवले आहेत, मी तुला नंतर फोन करते, नाहीतर करपून जातील ते. असं म्हणत आर्या काहीतरी कारण देत नंदिनीचा फोन ठेवते. तर फोन ठेवण्या अगोदर नंदिनी म्हणते, बरं बरं, काही हरकत नाही, पण स्वतःची काळजी घे. आता नंदिनी फोन कट करते आणि देवाचे आभार मानत म्हणते, थँक्यू सो मच देवा, कारण आता एकापेक्षा एक आनंदाच्या बातम्यांचा अगदी पाऊस पडत असतो. आणि हे आता बोलणं रम्याने ऐकलेलं असतं. आता रम्या ज्यावेळी हे बोलणं ऐकते त्यावेळी रम्याला काहीच कळत नसतं. आता रम्या नंदिनीच्या बोलण्याचा विचार करते आणि म्हणू लागते, नंदिनी नक्की असं काय बोलत होती की काल आपण श्री गणेशा केला आणि आज आपल्याला त्याचं फळ मिळालं आहे. म्हणजे हिला नक्की काय म्हणायचं असेल आणि ही पुढे काय म्हणाली, तुझ्याकडून आमचं सुख आमच्याकडे येण्या अगोदरच सुखाचा पाऊस सुरू झालाय. रम्या या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि म्हणते, कसलं सुख, कसला पाऊस. रम्याच्या डोळ्यासमोर फक्त प्रश्नचिन्ह असतं, कारण नक्की नंदिनी काय बोलली आणि त्याचा अर्थ काय आहे रम्याला काहीच कळत नसतं. रम्या विचार करत म्हणते, काय अर्थ असेल याचा आणि नंदिनी हे सगळं कोणाशी बोलत असेल. ह्या सगळ्याचा शोध लावायलाच हवा, हे सगळं शोधून काढायलाच हवं. आता घडलेलं सर्व रम्या वसू आत्यांना सांगते. तर वसू आत्या रम्याला म्हणतात, कसलं सुख, कसला पाऊस, काय बोलतेस नक्की रम्या तू. तर रम्या म्हणते, तेच तर कळालं नाहीये. तर वसू आत्या म्हणतात, मग कशाला म्हणाली की कसला तरी श्री गणेशा केला आहे. तर रम्या वसू आत्यांना म्हणते, सगळ्याच गोष्टी जर मला कळल्या असत्या तर मग आपण ही कॉन्फरन्स केली असती का. पण आता मला फक्त इतकंच कळलंय की ती कोणासोबत तरी काहीतरी बोलत होती आणि ते सुद्धा खूप महत्त्वाचं होतं. तिचं काहीतरी सुरू आहे. वसू आत्या म्हणतात, नाही म्हणजे तिचं काहीतरी सुरू आहे हे मला अगोदरच कळलं होतं. आता वसू आत्या विजयकडे पाहतात आणि रम्याचं कौतुक करत म्हणतात, पण रम्या, खरं सांगू का, मला तुझी ही गोष्ट मात्र खूप आवडते. म्हणजे ना, तू वेळ वाया घालवत नाहीस, लगेच कामाला लागतेस, शब्बास. असं म्हणत आता वसू आत्या कौतुकाची थाप रम्याला देत असतात. शोभतेस हा माझी मुलगी, शोभतेस. तर आता रम्यासुद्धा खूप खुश असते. तर विजय वसू आत्यांना म्हणतो, एक मिनिट, तुम्ही हे सगळं काही माझ्याकडे बघून का बोलताय. तर वसू आत्या म्हणतात, मग काय करू, कोणाकडे बघून बोलू. विजय म्हणतो, मग ती मुलगी आहे ना तुमची, मग तिच्याकडे बघून बोला. तर वसू आत्या म्हणतात, हो ना, ती माझी मुलगी आहे आणि माझी लाडकी मुलगी आहे. पण काय आहे ना विजयराव, अहो माझ्या मुलीला दुखापत झाली होती, तिला बरं नव्हतं म्हटल्यावर ती माझ्यापासून लांब होती. पण त्यावेळी मला वाटलं होतं की जरी माझी मुलगी माझ्यासोबत नसेल तरी माझा जावई माझ्यासोबत आहे, माझे जावई काहीतरी करतील आणि या घरच्या सगळ्यांची अशी अशी विकेट काढतील. हुशार आहेत ना ते. पण कुठचं काय, या घरात सर्वजण सिक्सरवर सिक्सर मारतायत आणि आमचे जावई काय करतायत, तर जखमी होऊन एका कोपऱ्यात जाऊन बसतायत. शिका, माझ्या मुलीकडून काहीतरी शिका. अहो काय तुम्ही करताय नक्की, एकतर तुमच्या हातून कॉन्ट्रॅक्ट घालवलं आणि आता काय, घरचे सर्वजण तुमच्यावर फिदी फिदी हसतायत. तर आता वसू आत्यांचं हे बोलणं ऐकताच विजय म्हणू लागतो, एक मिनिट, मी तुमच्या वयाचा मान ठेवतोय आणि काही बोलत नाही, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रत्येक वेळी माझा पान उतारा कराल. तुमच्या वयाचा मान ठेवून मी गप्प बसलोय, पण तुम्ही माझ्या डोक्यावर बसवू नका. आणि हो, तुम्ही काय केलं, तुम्ही करायचं होतं ना काहीतरी. आता वसू आत्या चिडतात आणि म्हणतात, मी काय केलंय, हे बघा, मी जे काही करायचं होतं ना ते आधीच करून ठेवले आणि मी जे काही केलंय ना त्याची जर यादी वाचायला सुरू केली ना, तर असं म्हणत आता विजय आणि वसू आत्या यांच्यामध्ये वाद सुरू झालेले असतात.
तर विजय आता वसुहत्यानं म्हणतो, तुमची जी काही यादी आहे ना ती तुमच्याचकडे ठेवा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, भूतकाळाच्या पुण्याईच्या पेट्रोलवर भविष्याची गाडी नाही चालत. मी हे केलं, मी माझ्या भूतकाळात ते केलं, आमच्या वेळी हे बनवून ठेवलंय, आम्ही ते करून ठेवलंय, हे सगळं काही सोडा आता, असं म्हणत विजय वसुहत्यांवर खूप चिडलेला असतो. तर वसुहत्या विजयला म्हणतात, माझं मी बघून घेईन. पण तुमचं काय? अहो, तुमच्या गाडीला धक्का जरी मारला ना तरी ती स्टार्ट होणार नाही. त्याचं काय करायचं ते सांगा. आता विजय म्हणतो, त्याचं काय करायचं ते मी बघून घेईन. असं म्हणत दोघेही चांगल्या जुंपलेले असतात. दोघांचेही वाद चालू असतात. आता रम्या त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. विजय वसुहत्यांना म्हणतो, माझं मी बघून घेईन, गाडी कशी चालवायची किंवा विमान कसं उडवायचं. तर वसुहत्या म्हणतात, इथे गाडीच चालत नाहीये तर विमान काय उडवणार आहात. आता रम्या मोठ्यानेच त्यांना दोघांनाही ओरडते आणि म्हणते, थांबा, आपण इथे महत्त्वाचं बोलायला आलोय आणि तुमचं काय चाललंय. तर वसुहत्या रम्याला म्हणतात, बघ ना विजयराव कसे बोलतायत ते. तर आता रम्या विजयला म्हणते, विजय बाहेर जाऊन बसतो. आता मात्र विजय रागानेच रम्याकडे पाहतो. त्यावेळी रम्या म्हणते, सॉरी विजय, तू जरा बाहेर जातोस का. असं म्हणत रागाचं रूपांतर आता प्रेमात करत रम्या आता विजयला बाहेर जायला सांगते. तर वसुहत्या हसतच विजयसमोर हात सोडतात आणि बाहेर जायला सांगतात. विजय म्हणतो, बोला काय बोलायचंय ते. असं म्हणत विजय रागानेच तिथून निघून जातो. तरी ते रम्या वसुहत्यांना म्हणते, तू पण नाही. तर वसुहत्या म्हणतात, तू विजयरावांना सांग ना. तर आता रम्या म्हणते, त्याचा कसला विचार करतेस तू, आपल्याला फक्त आता जीवा आणि नंदिनी यांच्याकडे फोकस करायचा आहे. वसुहत्या म्हणतात, हो ग. तर रम्या म्हणू लागते, ते दोघं जण काहीतरी नक्कीच लपवत आहेत आणि ते जर दोघं काही लपवत असतील तर त्या सगळ्याचा आपल्याला शोध घ्यावाच लागेल. आपल्याला ते शोधून काढायला हवंय. रम्याचं हे बोलणं ऐकून वसुहत्या म्हणतात, नाही, मला खात्री आहे की तू हे सगळं काही नक्कीच शोधून काढशील. आता वसुहत्या रम्याला म्हणतात, खरं सांगू का रम्या, तू आली आहेस ना, मग मला आता खूप धीर आला आहे. असं म्हणत वसुहत्या रम्याला जवळ घेतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी तिच्या कपाटात ओढणी शोधत असते आणि म्हणते, कुठे गेली आहे ओढणी, मी तर इथेच ठेवली आहे. तर आता रडण्याचा आवाज येतो. लहान बाळ रडण्याचा आवाज येताच नंदिनी पाहते तर जीवा असतो आणि जीवाच्या हातात ती ओढणी असते. त्यामध्ये जीवाने बाळ घेतल्याची ऍक्टिंग करत म्हणतो, झोप रे बाळा, बाबाच्या कुशीत झोप रे बाळा. आता मात्र नंदिनी जीवाला म्हणते, जीवा व तुमचं काय चाललंय, तुम्ही पण ना. जीवा नंदिनीला म्हणतो, अगं असं काय करतेस चकाचक बाई, अगं आता पुढच्या काही महिन्यातच आपलं खरं खरं बाळ आपल्या हातात येणार आहे. आर्या आता गरोदर होणार, आपलं बाळ तिच्या पोटात वाढणार आणि 9 महिन्यानंतर आर्या असंच आपलं बाळ आपल्या हातात देणार. तर नंदिनी जीवाला म्हणते, हो पण त्याला अजून खूप उशीर आहे. तर जीवा म्हणतो, तुला वाटते खूप उशीर आहे, पण बघ आता आर्या गरोदर राहील आणि त्यानंतर ते 9 महिने असे असे निघून जातील की तुला ते कळणारही नाहीत. आणि मग तू आई आणि मी बाबा. असं म्हणत जीवा आणि नंदिनी खूप खुश असतात. आपल्या बाळाची ते स्वप्न रंगवत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, काव्या पार्थला म्हणते, अहो उद्या वटपौर्णिमा आहे, पण देशमुख मला प्रेग्नन्सीमध्ये वटपौर्णिमेचं व्रत करता येणार की नाही मला नाही माहीत. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की आर्या जीवा आणि नंदिनीला म्हणते, दोघांमध्ये तिसरं येणं यापेक्षा कुठलं स्वर्ग सुख नाही. असं म्हणताच जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहू लागतात. तर त्याचवेळी आर्या तिच्या हातातील किट दाखवत म्हणते, सरोगसी सक्सेसफुल. आता मात्र जीवा आणि नंदिनी यांचा आनंद काही गगनात मावत नसतो. तर त्याचवेळी त्या हॉस्पिटलमध्ये आता रम्या सुद्धा आलेली असते. तर इकडे आर्या नंदिनीचा हात आपल्या पोटावर ठेवते आणि म्हणू लागते, तुमचं बाळ आता माझ्या पोटात वाढायला सुरुवातही झाली आहे. तर आता रम्या या सगळ्याचा शोध घेईल का, रम्याच्या हाती या सगळ्याचे पुरावे लागतील का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.